खरं तर उन्हाळ्याचा सीझन आहे आणि त्यामुळे आपण फळं जास्त प्रमाणात खात असतो. पण एखादं फळ किंवा जेवण जेवल्यानंतर ते आपल्या जीवावर बेतू शकतं का, असा प्रसंग मुंबईमध्ये घडलेला आहे. मुंबईमधल्या पायधुनीमध्ये एका कुटुंबाने रात्री जेवण केलं आणि त्यानंतर साधारण 1-1:30च्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्लं. हे कलिंगड खाल्ल्यानंतर सकाळी त्यांच्या ज्या 2 मुली होत्या त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर आई-वडीलसुद्धा रुग्णालयात दाखल झाले. पण या घटनेमध्ये चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मुंबईमधल्या पायधुनीमध्ये ही घटना घडलेली आहे. नेमकं काय घडलेलं होतं, हा सगळा प्रकार काय आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. जसं मी म्हटलं की मुंबईच्या पायधुनीमध्ये ही घडलेली घटना आहे. पायधुनी परिसरातील घाटी गल्ली इथेल मुघल बिल्डिंगमध्ये हे सगळं कुटुंब राहतं. ज्यांचं नाव आहे अब्दुल्ला डोकाडिया, जे 40 वर्षाचे आहेत, नसरीन डोकाडिया 35 वर्षाच्या आहेत, त्यांच्या मुली आयशा 16 वर्षाची आणि झैनेब 13 वर्षांची, अशा चौघांचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे. शनिवारी रात्री त्यांनी उशिरा कलिंगड खाल्लं होतं. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या झाल्या, चक्कर आल्या, मळमळ व्हायला सुरुवात झाली होती. पोटदुखीसारखी सुद्धा लक्षणं त्यांच्यामध्ये जाणवू लागली. त्यानंतर रविवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर डोकडिया यांच्या दोन्ही मुलींना त्या बेशुद्ध झाल्या आणि त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चौघंही रुग्णालयात दाखल झाले. जे रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते आणि रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळातच त्यांच्या एका मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू या सगळ्यामध्ये झाला होता आणि काही वेळात त्या दोन्ही पालकांचा, आईवडिलांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला आहे. या सगळ्यानंतर आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येणं बाकी आहे. तो आल्यानंतर या सगळ्या बद्दलची जी नेमकं काय झालं, नेमकं कशामुळे हे झालं, हे समोर येऊ शकणार आहे. पण नेमका सिक्वेन्स काय आहे मी तुम्हाला सांगितला. आपण जर बघितलं तर या सगळ्यांची मी तुम्हाला नावं सांगितलेली आहे. 25 एप्रिलला ह्या सगळ्यांनी जेवण केलं होतं. घरी त्यांनी जेवण केलं, त्यांनी बिर्याणी खाल्ली. बिर्याणी खाल्ल्यानंतर त्यांचे जे पाहुणे आले होते, त्यांच्यासोबत जे इतर त्यांचे रिलेटिव्ह होते ते त्यांच्या घरी गेले. 5 त्यांचे पाहुणे आणि हे चौघं, अशा 9 जणांनी रात्री साधारण 10:30च्या सुमारास जेवण केलं होतं आणि त्यानंतर त्यांचे जे पाहुणे होते ते त्यांच्या घरी निघून गेले. रात्री साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान या चौघांनी वॉटरमेलन म्हणजे कलिंगड असतं ते फळ खाल्लं. हे फळ खाल्ल्यानंतर सकाळी साधारण 5:30-6च्या दरम्यान त्यांना, जसं मी मगाशी म्हटलं की उलट्यासारख्या, जुलाब किंवा पोटात दुखण्याचे जे प्रकार आहेत ते सुरू झालं आणि त्यानंतर त्यांना ते सुरुवातीला फॅमिली डॉक्टर्सकडे गेले. पण फॅमिली डॉक्टरने त्यांना जे हॉस्पिटलमध्ये रेफर केलं आणि त्यानंतर हा जो सगळा सिक्वेन्स आहे तो तुम्हाला सांगितला आहे. साधारण सकाळी 10:15च्या सुमारास त्यांच्या एका मुलीचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि त्यानंतर सुद्धा काही वेळातच अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या जे पालक आहेत त्यांचासुद्धा मृत्यू झाला आहे. चौघांचा दुर्दैवी मृत्यू या सगळ्या घटनेमध्ये झालेला आहे. त्यामुळे एक आश्चर्य व्यक्त केले जाते की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे केवळ कलिंगड खाल्ल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत का? जेवण त्यांनी केलं होतं, डिनर त्यांनी सोबत केलं होतं, त्यामुळे डिनरमध्ये इतर जे त्यांचे रिलेटिव्स होते त्यांना काही झालेलं नाही आहे. त्यामुळे जेवणातनं असं काही होण्याची शक्यता कमी वर्तवली जाते आहे. पण जे कलिंगड त्यांनी रात्री साधारण 1-1:30च्या दरम्यान खाल्लं त्याच्यामुळं काही परिणाम झाला आहे का, याचा आता तपास पोलिसांकडनं केला जातो आणि अर्थात जे शवविच्छेदन अहवाल आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, त्यामधनं सुद्धा हे सगळं समोर येऊ शकणार आहे. पण मुंबईतल्या पायधुनीमध्ये ही जी घटना घडलेली आहे त्यामुळे एक प्रकारे चिंता व्यक्त केली जाती आहे. अनेक भागांमध्ये बघतो की आपण या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं जी फळं आहेत त्यांच्यावर औषधांची फवारणी केली जाते किंवा पेस्टिसाईड्सचा वापर केला जातो. असा काही सगळा हा प्रकार आहे का? त्यांनी हे फळ नेमकं कुठनं घेतलं होतं, त्याच्यामध्ये काही मिसळलं होतं का, हे सगळं आता जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे त्याच्यामधनं समोर येऊ शकणार आहे आणि पोलिसांचा जो तपास आहे त्यामधनं समोर येऊ शकणार आहे. पण मुंबईतल्या पायधुनीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे, ज्याच्यामध्ये एक फळ खाल्ल्यानंतर रात्रीच्या सुमारास कुटुंबातील चौघांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते जसं जसं पुढे जाईल त्यानंतर या सगळ्या संदर्भात कुठले खुलासे येत आहेत आणि या चौघांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे.